Hi Sarvesh, Pranjal, Akash, Pratiksha. Good evening. माझा आवाज येतोय सगळ्यांना? हॅलो. गुड इव्हनिंग. सगळ्यांना व्यवस्थित दिसतोय? आवाज माझा येतोय नीट? व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय? Good. So yesterday we have started equations reducible to linear form. Equations reducible to linear form आणि मग त्याचे सम्स घेतले आपण. त्यानंतर आज आपण बघूया त्याचे वर्ड प्रॉब्लेम्स. Let's see word problems of that exercise 3.6. Okay, equations reducible to variable separable form. Yes. So question number 2. Textbook समोर आहे. Exercise 3.6. Question number 2. समोर क्वेश्चन आहे. ग्राफ बुक आणलं का? आणि हे संपल्यानंतर आपण ग्राफ बुक घेऊया. ग्राफ सोडवणार आहोत, ग्राफिकल मेथड बघणार आहोत. ग्राफ बुक आहे का सगळ्यांकडे? मी काल सांगितलं होतं. ग्राफ बुक आणलंय, आता आहे समोर. कमेंट्स मला येत नाहीये. आहे ना ग्राफ बुक? येस. चलो, एक्सरसाइज 3.6 आता नाही लागणार. हे 3 सम्स आधी बघूया, त्याचे इक्वेशन्स कसे सॉल्व्ह करायचे सांगते, मग बघूया. सो समोर क्वेश्चन नंबर 2 आहे. सॉल्व्ह केलाय का हा क्वेश्चन आधी? Formulate the following problem as a pair of equations and hence find their solutions. चलो, read the question carefully. Ritu can row downstream 20 km in 2 hours and upstream 4 km in 2 hours. Find her speed of rowing in still water and speed of current. क्वेश्चन समोर आहे. क्वेश्चन वाचला. क्वेश्चन मध्ये काय दिलंय कळतंय? येस, कोणी कोणी जॉईन केलेलं आहे? चॅटबॉक्स मध्ये टाकायचं आहे. हाय, गुड इव्हनिंग समथिंग, सो दॅट आय शुड नो दॅट यू हॅव जॉईन. येस, ओके. नो पूर्वा, वी हॅव जस्ट स्टार्टेड. सो एक्सरसाइज 3.6 क्वेश्चन नंबर 2. Ritu can row downstream 20 kilometers in 2 hours and upstream 4 kilometers in 2 hours. Find her speed of rowing in still water and speed of water current. ठीक है? Consider yourself as a Ritu. ठीक है? And you are rowing in a river. Okay? लक्षात घ्या, अपस्ट्रीम म्हणजे काय आणि डाउनस्ट्रीम म्हणजे काय. सगळ्यात पहिले मला अपस्ट्रीम म्हणजे काय सांगा. अपस्ट्रीम म्हणजे काय सांगा प्लीज. बोट आहे. ठीक आहे, चलो बोलायचंय. वॉटर आहे. ठीक आहे, सपोज असं आहे, ही बोट आहे. व्हॉट इज मीन बाय अपस्ट्रीम? Upstream means against the flow of water, opposite to the flow of water. Yes. Upstream म्हणजे opposite. Yes. Upstream means opposite to the flow of water. And downstream means with the flow of water. Okay. Downstream means
टू द डायरेक्शन और विथ द फ्लो ऑफ वॉटर डाउनस्ट्रीम. म्हणजे आता त्यांनी काय विचारलंय की त्यांनी विचारलंय व्हॉट इज द स्पीड ऑफ दिस बोट इन स्टील वॉटर. व्हॉट इज द स्पीड ऑफ रोईंग इन स्टील वॉटर अँड स्पीड ऑफ करंट. इन स्पीड ऑफ करंट याचा अर्थ वॉटरचा फ्लो त्याचा स्पीड काय. ओके, स्पीड ऑफ करंट याचा अर्थ. सो आपण काय कन्सिडर करणार. लेट स्पीड ऑफ बोट किंवा रोईंग इन स्टील वॉटर. Let speed of rowing in still water is equal to x and speed of rowing and speed of water current and speed of water current याचा अर्थ पाण्याचा स्पीड. ओके, स्पीड ऑफ वॉटर करंट इज इक्वल टू y. हे स्पीड ऑफ बोट म्हणा किंवा स्पीड ऑफ रोईंग इन अ स्टील वॉटर त्या बोटचाच दिला. इथं बोट हा स्पेसिफिक वर्ड वापरलेला नाहीये म्हणून मी स्पीड ऑफ रोईंग इन स्टील वॉटर जे काही बोटीतून करतोय ते. ओके, स्पीड ऑफ बोट म्हणा किंवा स्पीड ऑफ रोईंग इन स्टील वॉटर इज एक्स अँड स्पीड ऑफ वॉटर करंट पाण्याचा फ्लो इज इक्वल टू वाय. सो चलो त्यांनी काय म्हटलंय. रितू कॅन रो डाऊन स्ट्रीम. आता डाऊन स्ट्रीम काय असेल. एक्स किलोमीटर पर आवर, वाय किलोमीटर पर आवर. So speed of downstream and speed of upstream काय असणार आहे. स्पीड ऑफ डाऊनस्ट्रीम काय असणार आहे. डाऊन म्हणजे विथ द फ्लो ऑफ वॉटर. येस, विथ द फ्लो म्हणजे सोबतच आहे. सो एक्स प्लस वाय म्हणजे बोट आणि पाणी दोन्ही एकत्रच आहे. डाऊनस्ट्रीम एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर. अपस्ट्रीम म्हणजे स्पीडच्या अपोजिट पाण्याच्या फ्लोच्या अपोजिट बोट येते. सो एक्स मायनस वाय अपोजिट. अप म्हणजे अपोजिट येणार, लक्षात ठेवा. अप अपोजिट. डाऊनस्ट्रीम विथ द फ्लो ऑफ द वॉटर. सो हे झालं, ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलंय. बर, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन स्पीड, डिस्टन्स, टाइम. We know that. What we know that? We know that relation between speed, distance, time सांगा मला. Relation between speed, distance, time. Yes, please tell me relation between speed, distance, time. Formula. What is velocity? Speed, distance, time. Time is equal to distance upon speed. Time equal to distance upon speed किंवा speed equal to distance upon time. ठीक आहे. आता त्यांनी काय म्हटलंय बघा. काय म्हटलं त्यांनी की सगळ्यात पहिला she goes 20 kilometer downstream and the time she goes 20 kilometer downstream. Distance is equal to speed into time. Speed into time. Okay. She goes 20 kilometer na. 20 kilometer in 2 hours. Speed काय? X plus 1. Downstream किती गेली आहे? 20 kilometers. Distance 20 kilometers. किती वेळात? 2 hours मध्ये. By first condition. परत एकदा बघा. By first condition, downstream 20 kilometers. She goes 20 kilometers downstream in 2 hours. Distance is equal to speed into time. So x plus y आला 2 ने इकडे डिवाइड केल्यावर 10. And by second condition समजून घ्या. She goes upstream. Upstream किती किलोमीटर? She goes upstream 4 kilometer. Upstream 4 kilometer in 2 hours again. Distance is equal to speed into time. Same याच फॉर्म्युल्यावरून लिहिलेलं आहे. So x minus y is equal to 2 ने डिवाइड. सेकंड इक्वेशन तयार झालं. यश श्रीराज करते मी बाळा एक्सप्लेन परत. बाकीच्यांना समजलं काय केलं आपण इथे.
परत एकदा बघायचंय. सगळ्यांना हा कळालाय. स्पीड ऑफ त्यांनी विचारले होते दोन स्पीड, स्पीड ऑफ रोईंग किंवा स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज एक्स, स्पीड ऑफ वॉटर करंट वाय. मग डाऊनस्ट्रीम म्हणजे विथ द फ्लो ऑफ वॉटर एक्स प्लस वाय, दोघांचा सेमच आहे. अपोजिट अपस्ट्रीम म्हणजे एक्स मायनस वाय, अपोजिट आहे. हे असं चाललंय, पाण्याचा फ्लो असा आहे, एक्स मायनस वाय. आपल्याला हे रिलेशन माहितीये, ठीक आहे. कुठल्याही कसंही लक्षात ठेवा, कोणतंही एक याच्यावरून किंवा असं लक्षात ठेवा, तुम्हाला जसा लक्षात राहतो त्यावरून डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम, हे वापरलं मी. मग त्यांनी म्हटलंय की नाव काय तिचं, रितू. रितू गोज 20 kilometers downstream in 2 hours and Ritu goes 4 kilometers upstream in 2 hours. श्रीराज, कळाली इक्वेशन कशी तयार केली? सो x plus y is equal to 10, x minus y is equal to 2. Solving 1 and 2, just we have to add 1 and 2. Just add 1 and 2. पूर्वानी आन्सर सांगितलं मगाशी. अजून कोणाकोणाचा आन्सर आला? पूर्वानी आन्सर सांगितलं. येस, बाकीच्यांनी सांगा. एक्स आणि वाय काय येतो? सबट्रॅक्ट 1 and 2 और ऍड 1 and 2, कारण इथे डायरेक्ट ऍडिशन केली की वाय जातो ना. 2x इज इक्वल टू 12. ऍडिशन केले की प्लस वाय मायनस वाय जातो ना. येस, आतापर्यंत आलं पाहिजे सगळ्यांचा आन्सर. सांगा आन्सर. येस. सो 1 plus 2 केल्यानंतर x plus y equal to 10, x minus y equal to 2, ऍडिशन केली, प्लस वाय मायनस वाय गॉट कॅन्सल, 2x is equal to 12, x is equal to आला 6 किलोमीटर पर आवर. x काय होता? स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर. ओके, that is 6 kilometer per hour. Put this value of x in any equation. Put in 1, 6 plus y is equal to 10. So y आला तुमचा 10 minus 6, y आला 4 किलोमीटर पर आवर. नेहमी आपण स्पीड स्पीड डिस्टन्स टाइमचं रिलेशन लक्षात ठेवा. हे ते आपण वापरलंय. हा सेम टाईपचा क्वेश्चन क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पण आहे. तिथे 1 व्हेरिएबल आहे, इथे 2 व्हेरिएबल्स आलेले आहेत. कंडिशन्स वेगवेगळे असतात, त्यामुळे तिथे व्हेरिएबल वेगवेगळा पडतो. सगळ्यांचं झालं? लेट्स सॉल्व नेक्स्ट क्वेश्चन. चलो, रीड द क्वेश्चन केयरफुली. Read the next question carefully. And before solving the next question, write on one note. जसं स्पीड डिस्टन्स टाइमचा फॉर्म्युला आपण अप्लाय करतो, स्पीड डिस्टन्स वाला जो सम आहे त्याच्यासाठी, तसंच जेव्हा जेव्हा तुम्हाला असा वर्क डनचा प्रॉब्लेम येईल, ओके, वर्क डनचा प्रॉब्लेम येईल, ऑलवेज रिमेंबर दिस नोट. वर्क डन बाय 1 person in x number of days is equal to 1 by x.
जसा स्पीड डिस्टन्स टाइमचा फॉर्म्युला आहे तसाच सेम याचा सुद्धा कॉन्सेप्ट आहे, याचा सुद्धा फॉर्म्युला आहे. Work done by one person in X number of days is equal to 1 by X. हा एक फॉर्म्युला लिहून घ्या. वर्क डन इज इक्वल टू टाइम इंटू रेट ऑफ वर्क हा एक फॉर्म्युला लिहून घ्या. वर्क डन इज इक्वल टू टाइम इंटू रेट ऑफ वर्क. Therefore, rate of work is equal to work done upon time. हा फॉर्म्युला वापरला हिच्यासाठी. ओके, टाइम एक्स असणार आहे. हे आता एक्झाम्पल मध्ये सांगते मी ते कसं आहे. रेट ऑफ वर्क इज इक्वल टू वर्क डन अपॉन टाइम. लिहून घेतलं. नेक्स्ट क्वेश्चन चालू करूया. क्वेश्चन वाचूया आपण. क्वेश्चन नंबर 2. Yes. 2 women and 5 men can together finish an embroidery work in 4 days. ही एक फर्स्ट कंडिशन झाली फर्स्ट इक्वेशन साठी. While 3 women and 6 men can finish it in 3 days. ही सेकंड इक्वेशन साठी झाली कंडिशन. Find the time taken by one woman alone to finish the work and also that time taken by one man alone to finish that work. Question परत एकदा नीट वाचा. येस. आता जसं आपण पहिल्या क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला स्पीड ऑफ वॉटर करंट आणि स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर आणि स्पीड ऑफ वॉटर करंट काढायला लावलेलं. जे काढायला लावलंय ते आपण एक्स आणि वाय कन्सिडर करतो. तसं इथे आपल्याला काय काढायला लावलंय, कसं करायचं एक्स आणि वाय कन्सिडर. फाइंड द टाइम टेकन बाय वन वुमन अलोन टू फिनिश द वर्क. लेट वन वुमन take X number of days to complete work. Let one woman take X number of days to complete work. And one man take Y number of डेज. तेच काढायचे तुम्हाला, नंबर ऑफ डेज. ओके, किंवा टाइम डेज किंवा टाइम म्हणजेच डेज. ठीक आहे, टू कम्प्लीट वर्क. आता इथे बघा, इकडे व्यवस्थित समजून घ्या. वन वुमन टेक एक्स नंबर ऑफ डेज टू कम्प्लीट one work and one man take y number of days to complete one work. म्हणजे वर्क डन बाय वुमन काय असेल किंवा रेट ऑफ वर्क काय असेल. रेट ऑफ वर्क नीट समजून घ्या काय दिलं त्यामध्ये. वर्कचा प्रॉब्लेम आला. श्रीराज, तू हँडरेसचं ऑप्शन प्रेस केलेस. श्रीराज, हँडरेसचं ऑप्शन प्रेस केलेस, बोलायचंय. हॅलो मॅम. येस मॅम, फर्स्ट नोट जी दिली आहे ना तुम्ही, ती नाही समजली मला.
येस, तेच मी एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन करते श्रीराज. ओके मॅम, ओके, थँक्यू. हा, एक वर्कच्या प्रॉब्लेम्स बद्दल एक पॅटर्न फिक्स समजून घ्या. एका व्यक्तीला, ठीक आहे, एका व्यक्तीला एक काम कंप्लीट करण्यासाठी नेहमी 1/x घ्यायचा. एका व्यक्तीला, मग सपोज एक व्यक्ती नाव आहे, एका व्यक्तीचं नाव आहे स्वाती, की स्वातीला एक काम कंप्लीट करण्यासाठी, ठीक आहे, एक्स नंबर ऑफ डेज लागतात. तर तिने ते वर्क डन बाय स्वाती किंवा रेट ऑफ वर्क हा 1/x येणार माझा. तुम्हाला हा पॅटर्न लक्षात ठेवायचा आहे की वर्कचा प्रॉब्लेम असेल तर वन वुमन टेक एक्स नंबर ऑफ डेज टू कंप्लीट दॅट वर्क, देअरफॉर रेट ऑफ वर्क इज इक्वल टू वर्क डन अपॉन नंबर ऑफ डेज. वर्क डन अपॉन नंबर ऑफ डेज. एक काम ना, किती काम कंप्लीट करायचंय? एक काम. वर्क डन, एक काम, टाइम एक्स डेज. सेम फॉर मॅन. रेट ऑफ वर्क वाय डेज. किती काम आहे? एक काम आहे. एका माणसाला एक काम कंप्लीट करण्यासाठी आउट ऑफ एक्स टाइम एक काम, वर्क अपॉन टाइम एक काम. एका माणसाला ते काम कंप्लीट करण्यासाठी वाय नंबर ऑफ डेज लागतात, सो 1/y. नेहमी वर्कच्या प्रत्येक प्रॉब्लेमला रेट ऑफ वर्क आपण 1/x आणि 1/y घेणार. आता बघा, हे 1 वुमनचं झालं. समजा 2 माणसांचं मला काढायचंय, की 2 माणसांचं काम आहे. तिथे दिले ना आता इक्वेशन मध्ये काय दिले बघा, तिथे 2 वुमेन अँड 5 मेन. 2 विमेन अँड 5 मेन म्हणजे 2 विमेनला ते वर्क रेट ऑफ वर्क आहे 2/x. एकाचा आहे 1/x. एक काम नंबर ऑफ डेज, एक काम नंबर ऑफ डेज. मग 2 वुमेन झाले, ठीक आहे. नाव गिव्हन दॅट 2 women and 5 men. 2 women and 5 men. ठीक आहे. मग 2 women म्हणजे 2 into एक काम ना, एक काम. 2 into 1/x and 5 women म्हणजे प्लस 5 into 1/y. 2 women एक काम, 5 men एक काम, आउट ऑफ x डेज एक काम, आउट ऑफ y डेज एक काम. कळते का बघा? हे 1/x आणि 1/y काय आले समजून घ्या नीट. जेव्हा जेव्हा असा वर्कचा प्रॉब्लेम येईल, एक काम एवढ्या दिवसात, एक काम एवढ्या दिवसात, एका वुमनला एका मॅनला, हेच जास्त जण आले. 2 वुमेन 5 मेन नाही पूर्वा, आता इक्वल टू 4 नाही. थांबा मी काय करते बघ. आता काय दिलं त्यांनी? 2 women and 5 men can together finish embroidery work in 4 days. In 4 days. आता बघा, हा फॉर्म्युला बघा. वर्क डन इक्वल टू हा काय आहे? जसं इकडे रेट ऑफ वर्क 1/x, रेट ऑफ वर्क 1/y. हा रेट ऑफ वर्क आहे ना 2 women आणि 5 menचा. हा रेट ऑफ वर्क आहे ना. रेट ऑफ वर्क इंटू किती दिवस लागलेत? 4 दिवस लागलेत. रेट ऑफ वर्क इंटू टाइम, किती काम आहे? 2 women and 5 women can together finish an embroidery work in 4 days. एक काम कंप्लीट करायला, ओके, रेट ऑफ वर्क इंटू टाइम, तो फॉर्म्युला वापरायचा. सगळ्यात पहिला तर हे फिक्स आहे सगळ्यात सम्सना जेव्हा जेव्हा वर्कचा प्रॉब्लेम येईल. 1/x 1/y. टाइम इंटू रेट ऑफ वर्क, किती काम कंप्लीट केलंय? एवढ्या जणांनी मिळून किती काम कंप्लीट केलंय? एकच काम कंप्लीट केलंय, म्हणून तो 1/4 येतो. पूर्वा, तुझा क्वेश्चन. ओके, सो दिस इज 2/x प्लस 5/y इज इक्वल टू 1/4 असं म्हणा, किंवा 4 इकडेच राहू द्या, 1/4 करायचंच नाही. ओके, 4 ने इकडे आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 8x
प्लस 20/y 8/x प्लस 20/y इज इक्वल टू 1. ही आपली इक्वेशन झाली. नंतर आपण ही लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्ट करणार. 1/x इज इक्वल टू काल वापरत होतो ना a, 1/y इक्वल टू b. आता मला मिळाली पहिली इक्वेशन. आता हा सम नीट डोक्यामध्ये फिक्स करून घ्या. जेव्हा जेव्हा वर्कचा सम येईल, रेट ऑफ वर्क एका माणसाला आउट ऑफ दिस एका व्यक्तीला 1/x, एका व्यक्तीला आउट ऑफ y डेज ओके 1/y. सेकंड इक्वेशन प्लीज मला सांगा. सेकंड इक्वेशन तुम्ही प्लीज तयार करून सांगा. काय दिलं सेकंड? बाय सेकंड इक्वेशन किंवा बाय सेकंड कंडिशन काय दिले? सेकंड कंडिशन 3 women and 6 men. 3 women and 6 men can together finish one work in 3 days. 3 women and 6 men can together finish one work in 3 days. फॉर्म्युला गेला आता डोक्यात व्यवस्थित. म्हणजे इथं आलं 9/x प्लस 18/y इज इक्वल टू 1. ही झाली तुमची सेकंड इक्वेशन. सगळ्यांना व्यवस्थित आता गेलंय फिक्स डोक्यामध्ये काय करायचं या समला. अशा पुट 1/x इज इक्वल टू a, 1/y इज इक्वल टू b. सो तुमची फर्स्ट इक्वेशन झाली 8a प्लस 20b इक्वल टू 1 आणि सेकंड झाली 9a प्लस 18b इक्वल टू 1. Please solve this. Find out a and b first, then find out x and y. किती आलं? काय केलं? कशाने मल्टिप्लाय डिवाइड केलं? याला 9 ने याला 8 ने करू. दोघांचा कॉमन कुठला नंबर आहे रे? रिड्यूस केलं का? त्याला रिड्यूस करू शकतो ना आपण. मी खूप मोठ्या मोठ्या इक्वेशन ठेवलं. ते रिड्यूस होतं ना? नाही होत रिड्यूस. सॉरी, तिकडे 1/4 होतं ना. रिड्यूस नाही होत. येस 180 मधून 144 गेले 36 आलं. 36 b इज इक्वल टू 1 b 1/36 आलं का सगळ्यांचं? b 1/36. b म्हणजे काय होतं रे आपलं? 1/y इज इक्वल टू 1/36. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर y इक्वल टू 36 आला. बाकीच्यांनी पण आन्सर शेअर करा. y 36 आला. तर 36 कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये ठेवा. सॉरी, बी वरून आधी a काढा. बी वरून आधी a काढूया.
1/18 आला. बरोबर, ए 1/18 येतो. ओके, समजा मी याला याच्यात ठेवलं सेकंड मध्ये, 9a प्लस 18 इंटू बी इज इक्वल टू 1. 9a plus 18 into b equal to 1. 9a plus half equal to 1. 9a is equal to 1 minus half. 1 minus half is half. So a is 1/9 into 2. a आला 1/18. बघा चेक करा, a आला 1/18 आणि a 1/18 आल्यामुळे तुमचा x 18 येईल. येस, therefore x तुमचा 18 आला. सो हा झाला वर्क वाला प्रॉब्लेम. झालं सगळ्यांचं? झालं की मला थम्सअप द्या. आणि तुम्ही सरळ सरळ ते लक्षात ठेवा, रेट ऑफ वर्क 1/x, रेट ऑफ वर्क फॉर मॅन 1/y. ठीक आहे, बरेचदा लागेल ते, तुमचं क्वाड्रॅटिक मध्ये पण आहे तसा वर्ड प्रॉब्लेम. चलो नेक्स्ट थर्ड क्वेश्चन, थर्ड वर्ड प्रॉब्लेम. रुही ट्रॅव्हल्स, एक लक्षात घ्या, समचा पॅटर्न सेम असतो, फक्त नंबर बदलतात. सो सम वर्क वाला असू दे, स्पीड डिस्टन्स टाइम वाला असू दे, सगळे व्यवस्थित समजून घ्या, बाकी नंबर फक्त बदलतील. रुही ट्रॅव्हल्स 300 किलोमीटर टू हर होम. इथे स्पीड डिस्टन्स टाइमचा असेल. टू हर होम पार्टली बाय ट्रेन, पार्टली बाय बस. स्वतःला इमॅजिन करायचं, स्वतःला रुही समजायचं. रुही ट्रॅव्हल्स 300 किलोमीटर, थोडासा बसने ट्रॅव्हल केलाय, थोडासा ट्रेनने ट्रॅव्हल केलाय. शी टेक्स 4 hours इफ शी ट्रॅव्हल्स 60 किलोमीटर बाय ट्रेन अँड रिमेनिंग बाय बस. फर्स्ट इक्वेशनची कंडिशन तयार आहे. टोटल किती प्रवास आहे? 300 किलोमीटर. त्यामधला तिने 60 किलोमीटर ट्रेनने केलाय, म्हणजे बसने किती केला? टोटल 300 किलोमीटर ट्रॅव्हलिंग जर्नी आहे, 60 किलोमीटर ट्रेनने केला, म्हणजे उरला बसने किती ट्रॅव्हलिंग केलंय? 240 किलोमीटर तिने बसने केलेलं आहे. आणि 60 किलोमीटर ट्रेनने जाऊन 240 किलोमीटर बसने जाऊन तिला किती वेळ लागले पोहोचायला? 4 तास लागलेत. ठीक आहे. इफ शी ट्रॅव्हल्स 100 किलोमीटर बाय ट्रेन अँड रिमेनिंग बाय बस, शी टेक्स 10 minutes लॉंगर. आता तिने काय केलं? 100 किलोमीटर ट्रेनने ट्रॅव्हल केलं, म्हणजे राहिले किती? 200 किलोमीटर बसने गेली, तर तिला 10 मिनिटं जास्त लागले, म्हणजे 4 hours लागले होते, नंतर तिला 4 hours 10 minutes लागले पोहोचायला. फाइंड स्पीड ऑफ ट्रेन अँड बस सेपरेटली. जे फाइंड करायला लावलेलं असते त्यावरून आपण एक्स आणि वाय कन्सिडर करतो. म्हणजे काय घेऊ मी एक्स आणि वाय? काय स्पीड ना, लेट स्पीड ऑफ पहिला काय ट्रेन इज इक्वल टू एक्स किलोमीटर पर आवर, स्पीड ऑफ बस इज इक्वल टू वाय किलोमीटर पर आवर. ओके, तर सगळ्यात पहिला रुही ट्रॅव्हल्ड टोटल किलोमीटर इज इक्वल टू 300. बरोबर, रुही ट्रॅव्हल्ड टोटल किलोमीटर 300 किलोमीटर तिने ट्रॅव्हल केलाय. परत डिस्टन्स टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, किंवा जे काही रिलेशन लागणार आहे ते लिहूया आपण. सगळ्यात पहिला हा हेच लागणार आपल्याला, टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, कारण त्यांनी 4 hours दिले ना,
4 तासात. आता पहिला आपण स्पीड वेगवेगळं काढून घेऊया आपल्याला डिस्टन्स. शी ट्रॅव्हल्ड 60 किलोमीटर बाय ट्रेन. Therefore, travel by bus is equal to 300 minus 60, that is 240 किलोमीटर. परत एकदा बघा, व्यवस्थित समजतंय का? टोटल तिने 300 किलोमीटर तिला प्रवास करायचा आहे. 60 किलोमीटर ती ट्रेनने गेली म्हणजे 240 किलोमीटर बसने गेली. आता हे रिलेशन सेम वापरते. तिला टाइम किती लागलाय? 4 तास. 4 तासामध्ये 60 किलोमीटर गेलेली स्पीड किती होता? एक्स ट्रेनचा. आणि 240 किलोमीटर बसने गेली. बसचा स्पीड किती? वाय. सगळ्यांना फर्स्ट कंडिशन कळाली का? 4 तासात 60 किलोमीटर बाय ट्रेन स्पीड, 240 किलोमीटर बाय बस स्पीड, 60 अपॉन एक्स प्लस 240 अपॉन वाय इक्वल टू 4. इक्वेशन कळाली का? टाइम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. मला कमेंट्स येत नाहीयेत. कमेंट्स लेट पोहोचतायत माझ्याकडे. समजलंय का? समजला नाही तर मी पुढे कसं जाऊ? समजलंय का नाही सांगा मला. मग मला दुसरी इक्वेशन तयार करून दाखवा. आता जसं मी 60 किलोमीटर ट्रेननी केल्यावर ट्रॅव्हल बाय बस काढलं, तसं तुम्ही मला पुढचं सेकंड इक्वेशन तयार करून दाखवा. पुढची इक्वेशन तुम्ही करा. आता किती झाले? शी ट्रॅव्हल्ड 100 किलोमीटर बाय ट्रेन. नाव शी ट्रॅव्हल्ड 100 किलोमीटर बाय ट्रेन. ठीक आहे, ट्रेनने 100 किलोमीटर केला. Therefore, by bus 300 minus 100 200 किलोमीटर झाला बसने. परत तिला किती वेळ लागला? 4 तास 10 मिनिटं लागले. 4 तास 10 मिनिटं लागले. इथं तुम्ही कशाचं घेतलंय? ते अवर्स मध्ये घेतलंय. 4 अवर्स मध्ये. मग 4.10 4 तास 10 मिनिटं मला अवर्स मध्ये काढायचं आहे. कसं करू? नाव she took 10 minutes extra, means she reaches in 4 hours 10 minutes. 4 hours 10 minutes म्हणजे कसं करायचं अवर्स मध्ये? 4 hours 10 minutes. 4 hour 10 minute is equal to 4 plus मिनिटचं अवर मध्ये कसं करू? मिनिट मध्ये नका करू कम्प्लिटली. मी तिथे अवर मध्ये करते सगळं. हे अवर मध्ये घेतलंय ना मी, मग हे अवर मध्ये. येस, 4 plus 1/6 10 मिनिट्स ना. आउट ऑफ 60 10 मिनिट्स म्हणजे 4 plus 1/6. आउट ऑफ 60 10 मिनिट्स. मग 4 plus 1/6 म्हणजे 6 4 are 24 plus 1 25/6 अवर घेतलाय की. ओके, हे अवर मध्ये दिलंय म्हणून ते पण मी अवर मध्ये काढलं. सो चलो आता करूया. 25/6 is equal to time equal to distance upon speed. डिस्टन्स किती? 100 किलोमीटर बाय ट्रेन, 200 किलोमीटर बाय बस. 100 किलोमीटर बाय ट्रेन, 200 किलोमीटर बाय बस. जसं इथे मी 4 ने डिवाइड केलं सगळीकडे. 4 ने याला डिवाइड केलं, 4 ने याला डिवाइड केलं. तसं तिथे बघा 25 ने ना. समजा मी 25 ने डिवाइड केलं सगळ्यात पहिला. 25 ने डिवाइड, 25 ने डिवाइड, 25 ने डिवाइड. बरोबर?
सगळ्यांना समजलंय काय चाललंय? येस, कुठला पॉइंट समजला असेल तर यू कॅन आस्क मी अगेन. हा क्वेश्चन ऑलरेडी एक्झामला विचारलेला आहे. तो वर्कवाला हॉट्स मधला होता, हायर ऑर्डर थिंकिंग लेवल, आणि हा ऑलरेडी सीबीएसई एक्झामला विचारलेला आहे 2012 ला. कुठे काही अडचण आहे? सगळ्यांना समजलंय? सिंपल आहे. ट्रेन आणि बसचं लगेच मी काढलं कॅल्क्युलेशन, फॉर्म्युला वापरला, फॉर्म्युल्यामध्ये तयार करून टाकलं त्याला. अरे हा या ना बोलो कुछ तो. आई एम गेटिंग कमेंट्स लेट. You are taking time for giving me thumbs up, or I am getting late? I am not understanding. So yes, we got two equations. Now just you need to solve these two equations. Put 1 by x is equal to a, 1 by y is equal to b. Find out x and y. Now you know how to solve x and y. पूर्ण डिटेल मध्ये सांगितलेलं आहे. या टाईपचं कुठलंही सम आलं, तिथे नंबर बदलले तरी आपल्याला कन्सेप्ट कळाली पाहिजे की आपण काय वापरतो. येस, ओके, मला सानिकाचा आन्सर. ठीक आहे, आन्सर तुम्ही कम्प्लीट करा. आता मी सेशन एंड करते. नेक्स्ट लेक्चर आपण ग्राफ वाले सम सोडूया. ठीक आहे, ग्राफिकल मेथड आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड, कारण ग्राफ वाले कमी आहेत ना, तुम्हाला जास्त ग्राफ वाले नाही विचारत. क्रॉस मल्टिप्लिकेशन पण बघणार आहोत. आणि एक लक्षात घ्या, याचे जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, ठीक आहे, सारखी सारखी प्रॅक्टिस होत जाणार आहे. रिव्हिजन मध्ये, एक्झामच्या आधी सारखं सारखं याची प्रॅक्टिस होत जाणार आहे. यू विल बी व्हेरी मच परफेक्ट इन ऑल दिस, डोंट वरी. ठीक आहे, सो मी सेशन एंड करते आता. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय बाय, टेक केअर. वॉच रेकॉर्डेड लेक्चर इफ रिक्वायर्ड. ओके, बाय बाय. अरे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा नीट फोटो टाक बाळा, नीट टाक. तेवढंच पेज, दोन्ही पेजचे वेगवेगळे टाक. मला ते नीट दिसलं नाहीये. परत एकदा क्लिअर इमेज टाक. तू टाकला परत एकदा? मी परत एकदा नाही पाहिलंय. मी तुला पाठव सांगितल्यानंतर तू पाठवलाय का परत? ओके, ठीक आहे, मी बाळा बघते. चलो बाय बाय, गुड नाईट.